अमरावतीत फडणवीसांच्या उपस्थितीत विभागातील 5ही जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न। अमरावती जिल्हा ग्रामीण आणि वाशिम जिल्हा ग्रामीणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह। अहिल्यानगरच्या अकोलेमधील शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव। नुकसानाचे पंचनामे न झाल्याने शेतकरी आक्रमक। माजी आमदार वैभव पिचड आणि तहसीलदार यांच्यात शाब्दिक चकमक। एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागणार। 65% जागेतच इमारतींचा विकास करता येणार। शैक्षणिक पात्रता नसतानाही नर्सिंगच्या अभ्यासक्रमांसाठी 90% विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या शिक्षण संस्थांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, अमरावती आणि मुरुडमधील गैरप्रकाराबद्दल संस्थांवर कारवाईचे आदेश। मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर आता फ्रीमध्ये QR कोड गाईड मिळणार। पर्यटकांनी जंजिरा फोर्ट ई-वॉक ऑडिओ गाईड जंजिरा किल्ला स्कॅन करण्याचं आवाहन। आलेल्या सर्व पर्यटकांना इत्थंभूत माहिती मिळणार। रायगडमधील नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे आता पर्यटनाला नवी झेप मिळणार। महाराष्ट्रातील 5 समुद्र किनारे पर्यावरणाच्या दृष्ट्या स्वच्छ, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे ठरले। मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या नवीन मराठी सिनेमाचं प्रदर्शन तूर्तास स्थगित। 16 ऑक्टोबरपासून नवीन नावासह सिनेमा पुन्हा प्रदर्शित केला जाणार। मुंबई महापालिकेवर आता छटपूजेचाही ताण येणार। मंगलप्रभात लोढा आणि अमित साटम यांनी छटपूजेनिमित्तानं आढावा बैठक घेतली। बैठकीत मुंबईत 40 ठिकाणी छटपूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय। डोंबिवलीतील भजनी मंडळांची प्रतीक्षा संपली। गणेशनगरमध्ये भजन मंडळ भवनाचं लोकार्पण आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलं भवन। बांधकाम घोटाळ्यात ईडीनं अटक केलेले माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार। माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी किती लाच मागितली होती याचा दरपत्रकच केलं सादर। सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना। सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपल्याचा तपास यंत्रणांना संशय। निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य। पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवण्याची केली होती मागणी। निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू।